राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाचं नव्याने रेखांकन केले, मात्र या प्रकल्पालाच आमचा विरोधच राहणार आहे। नव्या मार्गामुळे कराड तालुका तसेच वाळवा तालुक्यातील काही गावांना पुराचा धोका निर्माण होईल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ होऊ देणार नसल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। शेट्टी म्हणाले, पूर्वी शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार होता। या शक्तीपीठामुळे मोठ्या प्रमाणात भराव पडणार होता, त्यामुळे सांगलीसह आसपासच्या गावांना पुराचा धोका होता। त्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने आम्ही या विरोधात जोरदार आंदोलन छेडलं। या आंदोलनामुळे हा मार्ग सांगलीतून हटवण्यात यश मिळालं, मात्र आता नव्याने रेखांकन करत कराड तालुका आणि वाळवा तालुक्यातील काही गावांवर परिणाम होणार आहे। त्यामुळे महापुराला कारणीभूत ठरणारा हा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। शेट्टी यांनी यावेळी नागपूर ते गोवा प्रवासाचे उदाहरण दिलं। ते म्हणाले, नागपूर ते गोवा विमान प्रवास 3,500 रुपयात आणि 2 तासात होतो, मग कारने जाऊन केवळ डिझेलवर 11,000 रुपये खर्च करून 8 तासांचा प्रवास महामार्गावरून कोण करणार, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केलाय। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामध्ये तब्बल 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे। धार्मिक प्रकल्पाचं नाव पुढं करून रस्त्याच्या कामातून पैसे उकळण्याचा उद्योग सुरू आहे, मात्र हा डाव यशस्वी होऊ देणार नाही। एका उद्योगपतीच्या खनिज वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरलं जाते, मात्र शेतकरी आणि सामान्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारचा डाव कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू, असा इशारा शेट्टी यांनी दिलाय। जिल्हा परिषदेकडील निधी वाटप करताना सर्व सदस्यांना समान न्याय देण्यात यावा। मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएससी प्रभावीपणे राबवण्यासह प्राथमिक शाळांतील गुणवत्ता आणि पट वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार जयंत पाटील यांनी दिल्या। जिल्हा परिषद सभागृहात आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली। यावेळी अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सभापती पृथ्वीराज पाटील, स्नेहल मोरे, दादासाहेब कोळेकर, सावित्री रवी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते। बैठकीत घरकुल योजनेअंतर्गत स्पर्श प्रणालीमुळे हप्ते थकले असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। याबाबत शासनाकडे तातडीने सुधारणा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या। तसेच लाभार्थ्यांना योजनांचे वेळेत पैसे मिळावेत यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असंही सांगण्यात आलं। वेतन वितरणात होणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत ही चर्चा झाली। संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळावे यासाठी यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आलेत। निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे। कंत्राटदारांची बिले देण्यात जादा टेबलचा अडथळा दूर करण्यात यावा, अशा सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या। सांगली व कुपवाड शहरासाठी नियोजित वारणा उद्धव योजनेला वर्ल्ड बँकेच्या निधीतून 450 कोटींची तरतूद करावी, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी दिली आहे। यासह महापालिकेत 82 तांत्रिक कर्मचारी भरती, नियोजित छत्रपती संभाजी महाराज इंडोअर स्टेडियमच्या आरक्षणात बदल, अनोंदणीकृत दस्तासाठी अभय योजना आणि 98 कोटींच्या सांडपाणी योजनेसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा केला असल्याचं त्यांनी सांगितले। महापालिकेच्या विविध प्रलंबित योजना आणि कामांबाबत सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीचे सभापती अतुल माने, माजी सभापती संतोष पाटील, ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सूरज पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नगरविकास खात्यांच्या सचिवांची भेट घेतली। याची माहिती देताना सभापती अतुल माने म्हणाले, राज्य शासनाला वर्ल्ड बँकेकडून 5,000 कोटी रुपये मिळणार आहेत। यातून वारणा उद्धव योजनेसाठी 450 कोटी, तर ट्रक टर्मिनलच्या जागेत शेरी नाल्याचा सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे। हा 98 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे, त्याला देखील वर्ल्ड बँकेचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त आणि सांगलीच्या कन्या अश्विनी भिडे यांची मुंबईत भेट घेण्यात आली आहे। सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते भिडे यांचा सत्कार करण्यात आला। मूळच्या सांगलीच्या असलेल्या अश्विनी भिडे यांचा सांगलीकरांच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय। त्यासाठी महापालिकेकडून त्यांना निमंत्रण दिलं असल्याचं अतुल माने यांनी सांगितले। महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी झोपडपट्ट्यांची अचूक मोजणी करणं आवश्यक आहे। त्यामुळे मोजणीसाठी एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले। महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांना हक्काची घरे मिळण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे यांचा लढा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी बैठक घेतली। या बैठकीला उपायुक्त अश्विनी पाटील, सुजित कुमार काटे, नगरसेवक रवींद्र सदामते, सूरज पवार, उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक नगररचना संचालक हनुमंत मारनूर,
आदी जण उपस्थित होते. महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, पुनर्वसन प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात असलेल्या मोजणी कामात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी तात्काळ एजन्सी नेमावी. झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा सविस्तर धोरणात्मक प्रस्ताव तातडीने तयार करून येणाऱ्या महासभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचं आणि दर्जेदार पुनर्वसन मिळावं यासाठी प्रशासनाने सर्व घटकांशी समन्वय साधून काम करावं. शहरातील झोपडपट्टीधारकांच्या हिताला आमचं प्राधान्य आहे. पुनर्वसन प्रक्रिया गतिमान करून नागरिकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सकारात्मक पावले उचलत असल्याचं महापौरांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे 180 कोटींची एफआरपी थकीत आहे. 2 महिने कारखाने बंद होऊन देखील पैसे दिले नाहीत. साखर आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला पण दाद मिळत नाही. 8 दिवसात 180 कोटींचा भरणा न केल्यास साखर आयुक्तांना महसुली नोटीस देण्यास भाग पाडू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने सरकारकडून मदतीची घोषणा झाली, मात्र सांगली जिल्ह्यात त्याबाबत काहीच हालचाली नाही. त्यामुळे जिल्ह्याला कोणी वाली आहे का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. स्वाभिमानी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर ते बोलत होते. राज्यातील ऊस हंगाम संपलाय, परंतु अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नसल्याचं स्पष्ट झाले. एकरकमी एफआरपी देणं कायद्याने बंधनकारक आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचंही साखर आयुक्त सांगतात. जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टात सरकार गेले 8 महिने झाले, 9 सुनावण्या झाल्या, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट स्थगिती देत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करून कारखानदार एफआरपी देत नाहीत. सरकार कारखानदारांच्या पाठीशी राहत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केलाय. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 8 दिवसांच्या आत 180 कोटींचा भरणा दिला नाही तर महसुलीच्या थकीतची नोटीस त्यांना साखर आयुक्तांना द्यायला लावू. साखर आयुक्तांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचं उद्घाटन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ करण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांगली येथे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त नागनाथ चौगुले यांनी या चित्ररथास हिरवा झेंडा दाखवला. यावेळी समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सामाजिक न्याय विभागांच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका कार्यक्षेत्रात फिरवण्यात येणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते, सर्व कार्यालयीन कर्मचारी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं प्रकट वाचन करून करण्यात आली. यावेळी सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यावेळी नागरिक कार्यालयापर्यंत येण्याऐवजी योजना घेऊन कार्यालय नागरिकांपर्यंत जाईल असं प्रतिपादन सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत कन्नड भाषेचा समावेश करावा. कन्नड शाळांवर मराठी माध्यमांच्या शिक्षकांची झालेली चुकीची नियुक्ती रद्द करावी. कन्नड माध्यमासाठीही स्वतंत्र शिक्षण परिषद स्थापन करावी. या मागण्यांसाठी जतचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. सीमा भागातील कन्नड शाळांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी जतचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी पुणे येथे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे आणि आयुक्त महेश चौथे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विक्रम सावंत यांनी कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी मराठीतून परीक्षा घेऊ शकते, तर महाराष्ट्र सरकार कन्नड भाषिक उमेदवारांना त्यांच्या हक्कापासून का रोखत आहे असा सवाल उपस्थित केला. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी कन्नड भाषिकांच्या समस्यांबाबत शासन स्तरावर चर्चा करून त्या सोडवण्यात येतील. टीईटी परीक्षेत कन्नड माध्यमाचा समावेश करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील असं सांगितल्याची माहिती माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी दिली. सावंत यांनी टीईटी परीक्षेसाठी सॉफ्टवेअर बदल करून कन्नड भाषेचा पर्याय द्यावा. तोपर्यंत डीएड, बीएडच्या गुणांवर भरती करावी. पवित्र पोर्टलद्वारे कन्नड शाळांवर मराठी माध्यमांच्या शिक्षकांची झालेली चुकीची नियुक्ती रद्द करून तिथे कन्नड माध्यमाच्याच उमेदवारांची नियुक्ती करावी. सांगली, सोलापूर, पुणे आणि मुंबईतील 250हून अधिक रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
भारत सरकारकडून आगामी जनगणना 2027 साठी व्यापक तयारी सुरू करण्यात आली असून सांगली जिल्ह्यातील जनगणनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत घर यादी आणि घरगणनेबाबत फील्ड ट्रेनर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. 6 ते 11 एप्रिल या कालावधीत 2 सत्रांमध्ये हे प्रशिक्षण पार पडणार असल्याचे जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कणिचे यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी नियुक्त 70 फील्ड ट्रेनर यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे 3 दिवसीय प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी विटा खानापूर निवासी नायब तहसीलदार विजय साळुंखे व कडेगाव निवासी नायब तहसीलदार महेश अनारसे हे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. प्रशिक्षित फील्ड ट्रेनर प्रत्येक चार्ज स्तरावर नियुक्त केलेले प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना घर यादी आणि घरगणनाबाबत प्रशिक्षण देणार आहेत. जनगणना 2027 ही 2 टप्प्यांमध्ये शासनाकडून राबवली जाणार असून पहिला टप्पा हर घर यादी आणि घर गणनेचा असून तो 16 मे 2026 ते 14 जून 2026 दरम्यान होणार आहे. या कालावधीत प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गावातील भागाला भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करतील. यावेळी शासनाने निश्चित केलेल्या 34 प्रश्नांद्वारे घरातील प्रमुख अथवा उपस्थित व्यक्तींकडून माहिती संकलित करण्यात येईल आणि ती ॲपद्वारे जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाईल. जनगणनेची ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असून नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लस 14 वर्ष पूर्ण असणाऱ्या मुलींसाठी मोफत आहे. अमेरिकेमध्ये 1970 पासून लस दिली जाते तेव्हा कसल्याही प्रकारचा गैरसमज न बाळगता लसीकरणाला साथ द्या, लसीकरण करून घ्या असे आवाहन चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे यांनी केले आहे. श्री शिवाजी हायस्कूलमध्ये गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण समज गैरसमज याविषयी जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापक अरुण सावंत अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर ललिता पाटील, डॉक्टर योगिता कुंभार, ज्योती शिंदे, रुपाली महाडिक, सौ सुरेखा माळी, सह्याद्री पतसंस्थेच्या चेअरमन पल्लवी मोहिते, पर्यवेक्षक सतीश मेटकरी उपस्थित होते. यावेळी अरुण सावंत यांनी लसीकरणाचं महत्त्व स्पष्ट केलं. यावेळी डॉक्टर ललिता पाटील म्हणाल्या, विषाणूंमुळे होणारा हा आजार आहे. गर्भाशय कॅन्सरची कारणे, लक्षणे जाणून घ्या. आजार होऊ नये म्हणून प्रतिबंध हाच उपाय आहे. तेव्हा शासनामार्फत सुरू झालेल्या मोफत लसीकरण योजनेचा लाभ घ्या. या कार्यक्रमास इयत्ता 7वी, 8वी आणि 9वीच्या मुली तसेच माता पालक यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन गोरखनाथ घुगे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक राजेश महाडिक यांनी केले तर आभार AY शिकलगार यांनी मानले. पलूस तालुक्यातील बुर्ली येथील चौगुले नगर येथील श्री लक्ष्मी देवीची यात्रा अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आहे. यात्रेनिमित्त आयोजित विविध धार्मिक विधी आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली. यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी पारंपरिक परंपरेचं जतन करत वाद्यांच्या गजरात कृष्णा नदीतून घागरीने पाणी आणण्यात आलं. या पवित्र जलाने देवीला स्नान घालून मंगलमय वातावरणात महाअभिषेक घालण्यात आलाय. सकाळी झालेल्या या धार्मिक विधींनी परिसरातील वातावरण भक्तिमय झालं. देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. यात्रेचं विशेष आकर्षण म्हणजे पोलीस पाटील सचिन सुतार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य महाप्रसाद. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील शेकडो आबालवृद्धांनी घेतलाय. दिवसभर देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या यात्रेमुळे बुर्ली परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं.